फक्त एक घर घ्यायचं एवढंच ठरलेलं, पण तू हिंमत केलीस आणि आज आपण एवढं मोठं घर घेतलं. मग आपलं कामच असं असतं. मग हो, काय फील होत स्वप्न साकार झाल्यानंतर? अगं बाई वहिनी, अजून काय हवं? तीस जातील तीस येतील. पाळणा हलेल या घरामध्ये. हो हो, थांबा जरा. आधी आम्हा दोघांना स्टेबल तर होऊ दे, मग करू विचार. हो ना हो. हा म्हणजे एक 4 व्हीलर राहिली आहे. गणपती बाप्पा. हे सगळं आपल्याला टिकवायचंय. नाही म्हटलं तर सगळं उधारीच आहे ना. अगं उधारी काय, EMI म्हणतात त्याला, EMI. मी एवढी सगळी धावपळ करतोय ना, म्हणून हे सगळं शक्य झालंय. म्हणजे मुलं सांभाळायच्या वयात आपण तुझा आजार पण सांभाळतोय. तू नको काळजी करूस, मी सांभाळीन सगळं. तर मला जरा पैशांची आवश्यकता आहे. उद्या ये आणि पैसे घेऊन जा. काय ए भाई, याला सांगितलंयस ना ते? नाही, मी सगळं व्यवस्थित करीन सगळं. तुलाच करायचंय सगळं. कसं फेडणार आहेस पैसे? 4 महिने अजून हप्ते फेडलेले नाही. बेंचो तो मला फोन करतोय. 70,000 रुपये माझ्या महिन्याचा खर्च आहे. पण गेले 4 महिने तू काहीच कमवलेलं नाहीयेस. प्लीज मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नका. हो वहिनी, थांबा जरा, बसून बोलतोय. लांब उडी टाकायचं म्हटलं ना की पाय ताणले जाणारच. प्रत्येकाला वाटतं की या बदलत्या जगाबरोबर जायला हवं, चालायला हवं. आणि ते फेडायला जमलं नाही तर ती घाण ठेवलेली वस्तू आपलीच आहे हे विसरून जायचं. आपण आपला स्टेटस बदलला ना की लोकांचाही आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन चेंज होतो.